नमस्कार सर्वांना. स्वाद आणि प्रेम या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एकदम मऊ लुसलुशीत असे सुरळीच्या वड्या बनवणार आहोत. बऱ्याच ठिकाणी याला खांडवी असेही म्हणतात. तुमच्याकडे याला काय म्हणतात ते कमेंट करून सांगा. तुम्ही ही नाश्त्यासाठीही बनवू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1.5 वाटी पाणी घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये थोडं कोथिंबीरचे 2 तुकडे पडलेले आहेत. आता थोडं मीठ घालायचं चवीनुसार. बेसन घालून मिक्स करायचं. तुम्ही यामध्ये अर्धा लिंबू घातला तरी चालेल. मी हे लहान मुलांसाठी बनवत आहे, त्यामुळे मी जास्त मिरची, अद्रक वगैरे घातलं नाही. तुम्ही आलं, लसूण, मिरची बारीक पेस्ट करून यामध्ये घालू शकता. आता यामध्ये 1 चमचा तेल घालायचं, हळद घालायचं अर्धा चमचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. तेल घातल्यामुळं काय होतं, आपल्या घशामध्ये खाताना असं अडकल्यासारखं होतं ना, ते अडकत नाही. आता अर्धी वाटी पाणी घालायचं. पाणी घातल्यामुळं काय होतं, खाली तळाला चिटकत नाही, त्यामुळे पाणी जरूर घालायचं. तयार केलेलं बॅटर सतत असं मिक्स करून घेऊया. आता अजिबात गुठळ्या झाल्या नाही पाहिजेत. मिक्स करत राहायचं. बघा, बॅटर घट्ट व्हायला चालू झालेलं आहे. सतत मिक्स करत राहायचं. जास्त घट्ट पण नाही करायचं. बघू शकता बनत आलेलं आहे. आता बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण 1-2 मिनिट झाकून ठेवायचं आणि सर्व ताटांवरती पसरवून घेऊया. इथे बघा, मी सर्व ताटावरती पसरवून घेतलेलं आहे. आधी मी ताटांना तेल लावलेलं, मग त्यावरती पसरवून घेतलेलं आहे. आता ओलं खोबरं बारीक किसणीच्या साहाय्याने सर्व वड्यावरती असं पसरवून घ्यायचं. बारीक चिरलेली कोथिंबीर, यामुळे दिसायलाही खूप छान आणि टेस्ट पण खूप छान येते. ओलं खोबरं जरूर घाला. आता फोडणीसाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. मोहरी, कढीपत्ता, पांढरे तीळ, जिरे घालून छान अशी फोडणी बनवायची आणि आता ते गार करायला ठेवूया. आता वड्या कट करायचं. अशा पद्धतीने वड्यांना काप देऊन घ्यायचे. चाकूच्या साहाय्याने सर्व वड्यांना काप देऊन घेऊया. आता बघा, त्याचे असे रोल बनवत जायचं. अगदी अलगदपणे रोल तयार होत आहेत. बघू शकता, अजिबात ताटाला चिटकत नाही आहे. म्हणजे आपलं बॅटर परफेक्ट झालेलं आहे. आता सर्व वड्या आपण या पद्धतीने बनवून घेतलेल्या आहेत. बघू शकता किती सुंदर आणि सुरेख दिसत आहेत. आता त्यावरती गार केलेली फोडणी घालून घ्यायची. या फोडणीमुळे या वड्यांना खूप छान टेस्ट येते. फोडणी गार करून सर्व वड्यांना लावून घेतलेलं आहे. बघू शकता किती छान आणि सुंदर सुरेख झालेले आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करा. बघू शकता आतून बाहेरून तितक्या सुंदर आणि सुरेख दिसत आहेत. खायला पण तितक्याच टेस्टी असतात. नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.